नमस्कार, यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे आहोत आणि या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळात चालू होणार आहे खातमराव जानकर यांच्यासाठी सभा होणार आहे। तर या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आलेले आहेत। या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपला थोडक्यात परिचय द्या। मी पैलवान दत्ता मगर, माझं गाव मगराज निमगाव तालुका माळशिरस। आता नातेपुत्यात सभे ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे। आमच्या जवळजवळ 50 गाड्या 100 पोरं घेऊन आलोय मी सभेला आणि अमोल कोल्हे यांची सभा खास ऐकण्यासाठी आलोय आणि इथं उमेदवार आमचाच येणार आहे निवडून। या ठिकाणी यांना प्रश्न विचारायच्या आधी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, परंतु दत्ता भैया ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्यासाठी पूर्ण मोहिते पाटील परिवार आणि उत्तमराव जानकरांचा गट अतिशय उत्साहपूर्वक माळशिरस तालुक्यामध्ये प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली आहे। काय वाटतं माळशिरस तालुक्याच्या लोकांचा कल हा कुणाकडे राहील आणि उत्तमराव जानकर कशा पद्धतीने निवडणूक जिंकतील? तुम्हाला सांगायला तुम्हालाही माहिती आहे, मोहिते पाटलांनी या तालुक्यात दगड जरी उभा केला न सांगणारा, गेल्या बारीने कोणाच्या ओळखीचा होता का उमेदवार नव्हता, कसा निवडून आला, किती फरकानं आला। आता त्या दोन्ही फरकाचं दोन्हीचं संमेलन केलं तर आता जर आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला माहित आहे निवडून येईल का नाही, किती मताने येईल। या ठिकाणी दत्ताबाईंनी अधोरेखित केले की मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यामध्ये जर दगड जर उभा केला तर या तालुक्यातली जनता त्यांना निवडून देते। या ठिकाणी मी काल परवा बीजेपीच्या लोकांबरोबर चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण बीजेपीचाच होणार आणि माळशिरसचा आमदार पण बीजेपीचा होणार। मला काय वाटतं तुम्हाला? हो का, आपल्या तालुक्यात मोहिते पाटलांनी कुणावर टीका केली ना आजपर्यंत, त्यांना टीकेशिवाय काय जमलं नाही। आम्ही पैलवान आहे, आमचा काय दोष आहे का? आम्ही पैलवान आहे म्हणजे आम्ही नेते मागे फिरायचं नाही, पैलवान मागे फिरतात, पैलवानी करतात। आमचा नेता कवा आम्हाला भांडणं करायला सांगत नाही, कधी आजपर्यंत सांगितलं नाही ह्याचा बांध फोड त्याचा बांध फोड। डांबरी सुद्धा घेतला, डांबरी सुद्धा अडवतात। डांबरीचा सरकारचा संबंध आहे का नाही? गोरगरिबाचं डांबरी ऊस आला का ऊस अडवायचा, माझं रानात जायचं नाही रानातनं, ही कुठला भाजपचा न्याय झाला? त्यामुळे या तालुक्यातनं नामोनिशान मिटवून टाकायचं भाजपचं। या ठिकाणी भाजपचे काही नेते सर्वसामान्य लोकांना रानातनं सुद्धा जाऊ देत नाही असा भयाने आरोप केलेला आहे बीजेपीच्या नेत्यावरनी आणि जे विजयदादा सांगतील तेच आम्ही करू। या ठिकाणी आपला परिचय काय? मी तुकाराम सूर्यवंशी, गोरडवाडीचा आहे। काय वाटतं, चेअरमनने चांगली आघाडी घेतली, लोक चेअरमनवरती टीका करायला लागलीत की बाबा जातीत घुसखोरी केली वगैरे, काय म्हणणं आहे याबद्दल तुमचं? जातीत घुसखोरीचा काही विषय नाही, चेअरमनचं काम चांगलं असल्यामुळे चेअरमन हे निवडूनच येणार 100%। चेअरमनचं काम चांगलं आहे ना, त्यांचं गोरड साहेबांचं म्हणणं आहे की चेअरमनचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे चेअरमन निवडून येणार। या ठिकाणी आपला काय परिचय? मी कल्याण मल्हार हुलगे, गोरडवाडी। काय ज्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची उशिरा उमेदवारी घोषित झाली, इकडे चेअरमनने प्रचारात आघाडी घेतलेली आहे, कसे दोघे तुल्यबळ आहेत, कसा उद्या 20 तारखेनंतरचा निकाल माळशिरसचा कसा असेल? रामभाऊ सातपुते तुल्यबळ नाहीत आणि रामभाऊ सातपुते जे मागे आहेत गावचे के पाटील, त्यांनी भाजपचं नुकसान केलेलं आहे। ह्यांनी एवढ्या गलिच्छ राजकारण करतात खालच्या लेवलनी की कोणाचा रस्ता अडव, कोणाचं बांधफोड, हे शिकवण ह्या भाजपचे नेते के पाटलाची शिकवण ह्या लोकांना आहे। आणि ज्यावेळेस आमच्या मतदारसंघातनं जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडून आला, अजून गावाकडे तोंड दाखवलं आणि भाजपचा महाराष्ट्राचा नेता किंवा भाजपचा मोठा नेता म्हणून जिल्हाभर तुम्ही राहतो, तुझ्या गावातली तुला शिकवण चांगली नाही, त्याची गावात लोकांना शिकवण चांगली नाही किती। या ठिकाणी गोरड साहेबांनी तर के दादांवरती थेट आरोप केलेला आहे की निवडून आल्यानंतर आमच्या गावाकडे सुद्धा लक्ष दिलं नाही। बर, या ठिकाणी परवा राम सातपुते बोलले की मी ठरवून आलोय, माझ्या पाठीमागे जागृत शक्ती आहे आणि मीच आमदार होणार। काय बदल आहे? ते ठरवून आले की स्वतः पडणार आहे, स्वतःच्या मनाची एवढी इच्छाशक्ती करून आले की माझा पराभव 100% होणार आहे। परंतु कधीतरी 1.5 महिन्यात मला अमित शहा विधान परिषद येणार आहेत, फडणवीस साहेबांचे शब्द आले नाही, अमित शहाच्या शब्दावरती मी आलोया आणि त्यांनी मला लावले म्हणून मी आलो, नाही तर मी येत नव्हतो। ते मनाची तयारी करून आले, आपल्याला पडायचं आहे। परंतु भाजपची सत्ता आली तर आपल्याला विधान परिषदेवर आमदारकी पण भेटणार आहे, मंत्रिपद भेटणार आहे।
त्या दृष्टीने ते आलेले आहेत. या ठिकाणी माळशिरस तालुक्यात असंही अशी चर्चा आहे की बाबा मागासवर्गीयांच्या हातावर गदा येईल, उत्तमराव जानकरांनी दाखला वगैरे काढलाय, याबद्दल काय सांगणार आहे? मागासवर्गीय आता महाविकास आघाडीमध्ये सर्व दलित समाज सगळे महाविकास आघाडीच्या पाठीमाग आहेत आणि भाजपचा एकच अजेंडा की जाती धर्मात भांडणं लावायचे. तशी महाविकास आघाडीने कधी जाती धर्मात भांडणं लावली नाहीत आणि दलित समाज असेल सर्व समाज महाविकास आघाडीला 100% मदत करणार आहे आणि कधी त्यांच्यावरती असा अन्याय करणार नाही महाविकास आघाडी. ठीक आहे, यांनी सविस्तर उत्तर दिलेली आहेत. पण ज्या पद्धतीनं रामभाऊ सातपुते तालुक्यामध्ये दौरे करतायत, त्यांच्या दौऱ्यात गाव भेटीमध्ये पण बरेचसे म्हणजे लोकांची गर्दी दिसते. ही लोक ते गर्दी कशा पद्धतीची गर्दी म्हणजे जमवत आहेत का ते स्वतः घेऊन फिरतात असं काय वाटतं? रामभाऊ सातपुते बरोबर फिरणारे सगळे त्याचेच बगल बच्चे आहेत आणि ते सगळे प्रत्येक गावात तुम्ही प्रत्येक गावातला असा माणूस बघा की 5-10 माणसं गावातले तेवढे भाजपवर प्रेम करणारे आहेत. बाकीचे कोण नाही त्यांच्या बरोबर फिरणारे सगळे आहेत. बाकीचे जे काय त्यांचं मोठं नेता आहेत ना निमगाव मधलं तसं नेता आहे त्यांच्या बरोबर फिरणार. बीजेपीवर प्रचार यांनी बोललेले आहेत. या ठिकाणी दुसरा प्रश्न दत्ताबा यांना विचारू की दत्ताबा काय म्हणजे पुढे काय परिस्थिती राहिली यांची? जी नेता उमेदवार इथला तालुक्याचा तुमच्या नेत्यामध्ये आमच्या गावाला मला नाव घ्यायचं नाही त्या घाण माणसाचं, पण त्यानं जी इथं ही केलं भाजपचं नामोनिशान जिल्ह्यातनं तर मिटलाय, इथनं मिटलं. त्याला गावात 1300 मतदान पडलंय. आता तर त्यापेक्षा कमी मतदान मीच आहे तिथे. आणि दररोज चेअरमनच्या बंगल्यावर एक जण माणूस पाठवतो. ही तुम्हाला मी आज आतली बातमी सांगतो. हे आमदार साहेबाला माहित नसेल राम सातपुतेला. दररोज एक माणूस चेअरमनच्या बंगल्यावर आपलं काय असेल ते मिटवून घेऊ, रामभाऊ याला चालत नाही. रामभाऊसाठी यानं दुसरा उमेदवार फिरवत होता मागच्या महिन्यात. त्याचं नाव काय? किशोर सू झाला, परत काय ती भूषण कांबळे झाला. याला एक बी माणूस पुरे नाही. जी येईल ती याला वरबडायची सवय लागलेली आहे. भारतीय जनताला सुद्धा यानं वरबडलं. याचं तीन भावाचं 3 बंगलं बांधायचं होतं मागच्या इलेक्शनला. याचा काय जयकुमारनं सक्सेस होऊन दिला नाही प्लॅन. आता ह्याच्यात याला काहीतरी करायचंय, यात मला खायची असेल त्याला आता काहीतरी. या ठिकाणी दत्ताबा यांनी थेट बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यावर आरोप केलेले आहेत. या ठिकाणी काय आपलं नाव? नमस्कार. या ठिकाणी अजूनही काय कार्यकर्ते आहेत, बोला आपला काय परिचय? मी अभिजित केंगर. काय एकंदरीत महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर आणि पुढे महायुतीचे उमेदवार राम सातपुते उभा आहेत, कशा पद्धतीने दोघांची यंत्रणा चालू आहे? उद्याच्या माळशिरसचा नवीन आमदार कोण असेल? उद्याचा माळशिरसचा नवीन आमदार हा जनतेने निवडून देणारा आहे. जनता निवडून देणार आहे ते उत्तमराव जानकर साहेबांचा. जनतेने का उत्तमराव जानकरांना निवडून द्यावं? कारण मी सुद्धा बहुजन समाजातला एक दलित समाजातला कार्यकर्ता आहे. आदरणीय उत्तमराव जानकर साहेबांचं तळागाळापर्यंत काम पोहोचलेलं आहे आणि जनसामान्याला अडीअडचणीला धावून जाणारा हा नेता उत्तमराव जानकर आहे. मी सुद्धा एक बहुजन समाजात काम करतोय. मला सुद्धा अनेक वेळा अडचणी आल्या, माझ्या समाजाला अनेक वेळा अडचणी आल्या. त्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि मला पाठिंबा देण्यासाठी उत्तमराव जानकर ठामपणे आहेत. या ठिकाणी यांनी सांगितलं की तळागाळातील सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका उत्तमराव जानकरांची असते. या ठिकाणी आपला काय परिचय? माझं नाव अमोल पवार, माळशिरस. काय गाव कोणतं तुमचं? माळशिरस. कशी परिस्थिती आहे विधानसभेची? काय बघताय या निवडणुकीकडे तुम्ही? एक तर उत्तमराव जानकर हे तळागाळातील सर्वसामान्यांचे नेते, सत्तेत नसतानाही सर्वसामान्यांचे त्यांनी काम केले. पहिल्यापासून लोकांशी कनेक्ट आहेत. प्रत्येक बारक्या मोठ्या कार्यक्रमासाठी ते येतात. प्रत्येक बारीक मोठं त्यांचं काम असू द्या ते करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे आमची जवळीक त्यांच्याशी जास्त असल्यामुळे तेच येणार आणि 1,00,000-1.5 लाखाच्या मताधिक्याने ते येतील अशी आमची अपेक्षा आहे. यांनी खुलासा केला की महाविकास आघाडीचे उमेदवार 1,00,000 ते 1.5 लाखाच्या फरकाने या ठिकाणी विजय होतील. या ठिकाणी काय नाव? हैदर अली बशीर मुलानी. या ठिकाणी मुलानी साहेब आपल्या बरोबर आहेत. काय बाबा महायुतीच्या सरकारनं मुख्यमंत्री बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. महिलांना माझ्या माहितीप्रमाणे 7,000 ते 7,500 रुपये मिळाले. आपल्या घरात ते पैसे आले का? हॅलो, ते पैसे काय कोणाला आले कोणाला नाही काय? हॅलो, मी लाडकी बहीण बोलते. काय लाडका भाऊ, इकडे तुम्ही 1,500 दिले ते मान्य. इकडे तेलाचं रेट काय वाढलं? मी आता दिवाळी करणार नाही, खाणार नाही, दिवाळी करणार नाही. तुम्ही
महागाई वाढवली, जेवढी दिवाळी करायची होती तेवढी आमची दिवाळीखोर निघाली. आणि माझं लाडका मिस्टर लाडका मिस्टर जी बोलेल तीच होईल तुतारी. या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला खिडखळा झाला आहे आणि महाराष्ट्र वाचवायचा आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. पंजाब तुतारी मशाल ही येणार आहे. महाराष्ट्र वाचवा और महाराष्ट्र बचाओ. क्या ये महाराष्ट्र का बचाने का काम है हमारा. और हमारे इधर मोहिते पाटील धैर्यशील भाई इनचा हात बडकर केलाय. आता जानकर साहेबांचा हात बडकर करणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे जे 3 राजे आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेव्हणींनी सल्ला दिलेला आहे. या ठिकाणी काका यापुढे काय आपलं नाव? मला काय चालतं बोल. मी 2 शब्द काय कुणाच्या सभेसाठी आला तुम्ही? आमचे उत्तम जानकर साठी आलेले आहे. बरोबर. काय निवडून येणार ते जानकर साहेब? हे निदान आपले 1.25 लाखांकडे आपले लेट तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही धनगर समाजा वेकी झालेले आहे. आमची हीच बोलतो बा. ते म्हणतात की आरोग्याची कामं भरपूर केली. तू काय केले? सरकार उकरून टाकल्या. हे गव्हर्नमेंट येणार आहे बघा सरकार. बाबाचं म्हणणं आहे रोड उकळून टाकले. या ठिकाणी